तरावीह नमाज पठण करणारे बालकांना बक्षिसे वाटप। कारंजा शहरातील मेमन कॉलनीतील मस्जिद अलीमध्ये रमजान महिन्यात 29 दिवस शांतपणे आणि पूर्णपणे तरावीह नमाज पठण करणाऱ्या मुलांना बक्षिसे देण्यात आली आहे। रविवार 30 तारखेला चंद्र दर्शन घ्या रात्री मस्जिद अलीमध्ये 29 तराहवई केल्यानंतर मस्जिदचे प्रभारी हाजी इद्रिस हाजी सुलेमान अकबानी यांनी पहिल्या मुलांच्या नावांचा लकी ड्रॉ उघडला। सायकलचे प्रथम पारितोषिक मिळालेल्या मुलाचे नाव जोरेज अलवी अवहीद यांना हाजी युसुफ ममदानी आणि हाजी इद्रिस अकबानी यांनी देऊन गौरविले। दुसरे पारितोषिक पत्र अनवर सरांनी उघडले, ज्यामध्ये पारितोषिक विजेते आरिज इरफान भोगानी यांना जावेद अकबानी यांनी स्कूल बॅग, पाण्याची बाटली आणि शालेय वस्तू असलेली स्कूल किट दिली। तिसरे बक्षीस येते, ज्याचे पत्र मशिदीचे इमाम हाफिज उमर यांच्या हस्ते उघडण्यात आले आणि हाफिज उमर यांनी अल्तमस शेख मतीन यांना अभ्यासाचे टेबल देऊन बक्षीस वाटप केले। बाकीच्या सर्व मुलांना प्रोत्साहनासाठी लहान मोठ्या भेटवस्तू आणि बक्षिसे देण्यात आली। लहान मुलांनी नमाजचे नियम पाळतील आणि शांततेत नमाज पठण करतील यासाठी आणि असे कार्यक्रम इतर मशिदींमध्येही आयोजित केले पाहिजेत, जेणेकरून मुलांना मशिदींमध्ये येण्याची सवय लागेल आणि अल्लाहची सर्व घरे नेहमीच नमाज पठण करणाऱ्यांनी भरलेली राहतील। या पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे हाफिज उमर साहब तसेच मॉडर्न इंग्लिश शाळेचे अध्यक्ष इम्रान पोपटे, इक्बाल अकबानी, युसुफ ममदानी, जावेद अकबानी, अनवर सर, सलीम कुंजानी, अमीन अकबानी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज।